नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आधीच्या अभ्यासापर्यंत आपण कोन दुभाजक आणि लंब दुभाजक यांची ओळख करून घेतलेली आहे. आपण थोडक्यात उजळणी करूया. त्रिकोणाच्या कोन दुभाजकांचा संपात बिंदू हा त्रिकोणाच्या तीनही भुजांना समान अंतरावर असतो आणि जर ह्याच्यामध्ये तीनही भुजामधील अंतर म्हणजेच त्याची त्रिज्या असते. आपण समजा जर संपात बिंदूच्या केंद्रबिंदू मानून आपण जर वर्तुळ काढला तर ते वर्तुळ त्रिकोणाच्या तीनही भुजांना स्पर्श करते. अशा वर्तुळाला आपण अंतर्वर्तुळ असे म्हणतो आणि त्याच्या केंद्रबिंदूला अंतर्मध्य किंवा अंतर्केंद्र असे आपण मानतो. त्याचप्रमाणे त्रिकोणाच्या लंब दुभाजकांचा संपात बिंदू आपण जर वर्तुळाचा केंद्रस्थानी मानला आणि वर्तुळ काढले तर हे वर्तुळ त्रिकोणाच्या तीनही शिरोबिंदूतून जाते. म्हणजेच वर्तुळ बाहेर असते आणि त्रिकोण हा अंतर्भागात असतो. म्हणजेच याला आपण परिवर्तुळ असे म्हणतो आणि यांचा केंद्रबिंदू म्हणजेच त्याला आपण परिकेंद्र असे म्हणत असतो. ह्या गोष्टी आपण आधीच्या तासाला समजावून घेतल्या होत्या. तसेच तुम्ही तुमच्याकडच्या घरी कंपास घेऊन अशा सराव करा. पुढील भाग आहे एकरूपता. एकरूपता ह्याचाच अर्थ इथे दिलेल्या काही आकृतींचे निरीक्षण करा. समोर दिलेली आकृती ही परस्परांशी तंतोतंत जुळते, त्यालाच आपण एकरूप म्हणतो. पुस्तकाची पाने एकावर एक तंतोतंत जुळतात. आकृतीत दिलेल्या दोन बिस्किटे ही एकमेकांपाशी तंतोतंत जुळतात. तसेच हे दोन ब्लेडची पण चित्र तुम्ही पहा. ही दोन आकृती तंतोतंत जुळतात, म्हणजेच त्याला आपण एकरूप आकृती असे म्हणत असतो. खाली दिलेल्याचा आरशाची आकृती आपण असेच पाहूया. पण इथे दिलेले दोन त्रिकोण हे आकृतीसारखे तर आहे, परंतु हे एकमेकांशी तंतोतंत जुळत नाही. म्हणजेच हे दोनही त्रिकोण एकरूप आहेत असे आपण मानू शकत नाही. आता इथे पण त्यांनी दोन चित्रे दाखवली आहेत, एक आडवी आणि एक उभी. पण तरीही आपण जर ती एकमेकांशी तंतोतंत जुळली तर आपण ही वस्तू एकरूप आहे असे आपण समजू शकतो. एकरूपतेचे चिन्ह जे आपण गणितामध्ये वापरतो ते असते दोन बरोबर चिन्ह आणि त्यावर आडवा एस, याला आपण म्हणतो एकरूपता. किंवा दोन कोणत्याही आकृती एकरूप असतील तर त्याला आपण असे चिन्ह वापरतो आणि एकरूप नसतील तर त्यामध्ये आपण एक तिरकी रेष मारतो. त्याला म्हणतो ही संख्या एकरूप नाहीत असे आपण या चिन्हाद्वारे समजू शकतो. तसेच आपण ह्या गोष्टी याआधी शिकलेल्या आहेत, फक्त आता आपण झटपट लक्षात घेऊया. एकरूपता
समजा आपल्या भौमितिक आकृतींचा विचार केला तर रेषाखंडांची एकरूपता, आकृतीत दिलेले दोन रेषाखंडांच्या मध्ये दोन अंत्यबिंदू कर्कटकाच्या द्वारे आपण जर एकमेकावर जुळले तर ते दोन रेषाखंड एकरूप आहेत की नाही हे आपण समजू शकतो. म्हणजेच थोडक्यात पट्टीची लांबी किंवा दिलेल्या रेषाखंडाची लांबीही आपण मोजू शकतो आणि त्यावेळी आपण असे म्हणू शकतो समान लांबीच्या रेषाखंडांना एकरूप रेषाखंड असे म्हणतो. म्हणजे समजा आपण एक उदाहरण पाहूया. आपण एक गृहीत धरू की 3 सेंटीमीटर लांबीचा एक रेषाखंड AB आपण काढला. तसेच दुसरा एक रेषाखंड आपण 3 सेंटीमीटरचा काढला आणि तो असा काढला. म्हणजे दोनही रेषाखंडांची लांबी मात्र समान आहे. समजा रेषाखंड PQ. मग तुम्ही म्हणाल एक आडवी आणि एक उभी जरी असली तरी जर लांबी समान असेल तर त्यांनाच आपण एकरूप रेषाखंड असे म्हणत असतो. थोडक्यात समान लांबीचा रेषाखंड एकरूप असतो. त्यानंतर कोनांच्या बाबतीत जेव्हा आपण विचार बघितला तर समान मापाचे कोन हे एकरूप कोन असतात. म्हणजेच एक कोन 60 अंशाचा असेल आणि दुसराही कोन 60 अंशाचा असेल तर ते दोनही कोन समान किंवा एकरूप असतात. इथे दिलेल्या स्वाध्यायांचे आपण सोडवूया. समोर दिलेल्या रेख PQ एकरूप रेख AC एकरूप रेख BD एकरूप रेख RS हे सर्व रेषाखंड समान लांबीचे आहेत. बघा PQ समान लांबीचा आहे, AC तसेच RS तसेच BD हे सर्व रेषाखंड हे समान लांबीचे आहेत. म्हणजेच हे एकरूप रेषाखंड आहेत. तसेच रेख PA एकरूप रेख QC एकरूप रेख RB एकरूप रेख SD असेही आपण विविध एकरूप रेषाखंडांची उदाहरणे. म्हणजेच आता तुम्ही एवढेच गोष्ट लक्षात ठेवा. समान लांबी असणारे रेषाखंड एकरूप रेषाखंड. समान कोनांचे माप असेल तर त्याला आपण एकरूप कोन असे म्हणतो. इथे त्यांनी दिलेल्या आकृतीमध्ये एकरूप कोनांची नावे ओळखा असे त्यांनी सांगितले. बघा कोन XVU याचं माप आहे 70 अंश. तसेच कोन YVZ या कोनाचंही माप 70 अंश आहे. म्हणजेच हे दोन कोन एकरूप कोन आहेत. तसेच कोन UVY याचे माप 110 अंश आहे आणि कोन XVZ याचेही माप 110 अंश आहे. म्हणजेच या कोनांना आपण एकरूप कोन आहे असे मानतो. तसेच कोन PQR याचे माप 55 अंश आहे आणि कोन LMN यांचे माप 125 अंश आहे. म्हणजेच कोन PQR आणि कोन LMN हे एकरूप कोन नाहीत. वर्तुळांची एकरूपता पाहताना आपण असाच विचार करायला पाहिजे. ज्या वर्तुळाची त्रिज्या समान असते तेच वर्तुळ एकरूप असते. बघा परत एकदा. समान लांबीचा रेषाखंड एकरूप रेषाखंड. समान मापांचे कोन एकरूप कोन. तसेच समान त्रिज्यांची वर्तुळे एकरूप वर्तुळे असे आपण लक्षात ठेवले पाहिजेत. इथे त्यांनी काही गणिते आपल्याला समजावून सांगितली आहेत. एकरूप वर्तुळांच्या जोड्या पहा. तुम्ही आकाराने किंवा पट्टीच्या मदतीने तुम्ही एखादे वर्तुळांचे व्यासही पाहू शकता आणि तुम्हाला त्या वर्तुळांच्या एकरूपता समजतील. उदाहरणार्थ
वर्तुळ क्रमांक 1 आणि वर्तुळ क्रमांक 4 ही एकरूप वर्तुळे आहेत. तसेच वर्तुळ क्रमांक 2 आणि वर्तुळ क्रमांक 3 ही एकरूप वर्तुळे आहेत. अशाच पद्धतीने दुसरीही आकृती त्यांनी दिलेली आहे. पुढील अंकगणिताचा उदाहरण आपण समजूया. इथे त्यांनी ऋण पूर्णांकाची संकल्पना आपल्याला समजावून सांगितली आहे. एखादी संख्यांची बेरीज करणे किंवा वजाबाकी करणे यांचा आपण कसा विचार करतो. त्यांनी काही शब्दप्रयोग सांगितले आहेत. उदाहरणार्थ उसने घेणे, कमी होणे, हरवणे, खर्च करणे, नुकसान होणे, तोटा येणे किंवा शून्यापेक्षा कमी होणे, दिशा बदलणे या उदाहरणांना आपण वजाबाकीची क्रिया करत असतो. आणि ही क्रिया कित्येक वेळा झाली किंवा कित्येक पटीतून पुनरावृत्ती झाली त्यालाच आपण गुणाकाराच्या रूपाने सांगत असतो. उदाहरणार्थ 3 वेळा 100 रुपये तोटा झाला. 100 रुपये तोटा म्हणजेच वजा 100 आणि किती वेळा झाला 3 वेळा म्हणजेच ऋण 100 गुणिले 3 बरोबर ऋण 300. तसेच 200 रुपये तोटा 3 वेळा झाला म्हणजेच ऋण 200 गुणिले 3 बरोबर ऋण 600. तसेच 5 मित्रांचे प्रत्येकी 35 रुपये हरविले. आता रुपये हरवले म्हणजेच ते मिळाले नाही म्हणून त्याच्यावरचं चिन्ह झालं ऋण म्हणजे ऋण 35. आणि असे किती मित्रांचे पैसे हरवले 5. मग त्याच्या पटीचा आपण केल्यानंतर आपल्याला कळतं ऋण 35 गुणिले 5 आणि त्यांची संख्या पण आपल्याला ऋणच मिळत असते. संख्या रेषेचा विचार करत असताना आपण शून्याच्या मागे जातो त्याला आपण ऋण दिशेचा विचार करतो. बघा ऋण 3 म्हणजे शून्याच्या डावीकडे 3. त्यानंतर त्यांनी काय केले 2 वेळा ऋण 3 म्हणजेच ऋण 3 आणि ऋण 3 म्हणजे 3 गुणिले 2 आणि चिन्ह ऋण म्हणजे येणारं उत्तर आहे शेवटची संख्या असते ऋण 6. तसेच आपण दुसरं उदाहरण पाहूया. 3 वेळा 2 रुपये हरवले. 3 वेळा 2 रुपये हरवले. आता 2 रुपये हरवले म्हणजेच दोन्यावरती चिन्ह आलं ऋण आणि 3 वेळा म्हणजेच त्याची पट 3 मग बेत्रिक्क 6 आणि एवढे एकूण पैसे हरवले म्हणजेच त्याचे उत्तर ऋण 6. इथं त्यांनी संख्या रेषेवर सांगितले आहे 3 वेळा म्हणून डाव्याकडे 1 2 आणि 3 आणि शेवटचं येणारं उत्तर येते ते ऋण 6. आता उलट त्यांनी सांगितलंय 2 ऋण संख्यांचा गुणाकार म्हणजेच ऋण 3 गुणिले 2 किंवा ऋण 3 गुणिले ऋण 2 यांचा गुणाकार करायचा असेल तर सर्वप्रथम ऋण 3 गुणिले ऋण 3 किंवा अधिक ऋण 3 म्हणा याचं उत्तर येणारे ऋण 6. पण गुणाकार करताना आपण ऋण म्हणजे त्यांची विरुद्ध संख्या पाहतो आणि तेच संख्या रेषेवर उजवीकडे जातो आणि त्याचं उत्तर मिळतं अधिक 6. थोडक्यात समजावून घेऊया. एक धनसंख्या गुणिले एक ऋण संख्या यांचा गुणाकार ऋण संख्या असतो. तसेच दोनही संख्या ऋण संख्या असतील तर त्यांचा गुणाकार धन संख्या येतो. हे लक्षात ठेवा. आणि त्याचप्रमाणे अशीच संख्या रेषेवर
उदाहरणे समजावून पाहूया. आपण गणिते अंकानुसार बघूया संख्या रेषेच्या ऐवजी. पहा, कबड्डीच्या सामन्यात पराभवासाठी 5 गुण कमी होतात आणि विजयासाठी 10 गुण मिळतात. समजा एका संघाने 3 सामने गमावले. बघा, 5 गुण कमी होतात. गुण कमी याचाच अर्थ ऋण 5 आणि त्यानंतर ऋण 5 आणि त्यांनी असे किती सामने हरले? ऋण 5 गुणिले 3 म्हणजे ऋण 15 आणि एका विजयाला 10 गुण आणि असे किती सामने जिंकले? एका सामन्याला 10 गुण तर 4 सामन्यांसाठी किती म्हणजे 40 गुण. म्हणजेच आपण असा विचार करत असतो, उदाहरणार्थ ऋण 5 गुणिले 3 बरोबर ऋण 15. ही झाली संघांच्या पराभवाची संख्या. तसेच 10 एका सामन्याला संघ जिंकला तर 10 गुण आणि असे 4 संघ जिंकले तर त्याच्यामध्ये मिळणारे गुण आहेत 40 गुण आणि तसे एकूण गुण म्हणजे 40 वजा 15 बरोबर त्या संघाला मिळालेले गुण आहेत 25 गुण. लक्षात ठेवा. म्हणजेच गमावले म्हणजेच हरवले, उसने घेतले, तोटा झाला, याला आपण ऋणसंख्या म्हणतो. किंवा जिंकले, गुण मिळवले, बक्षीस मिळाले, वाढ झाली, ह्या प्रयोगाला आपण धनसंख्यांमध्ये आपण मोजत असतो. आता इथे त्यांनी एक सांगितले पहा, एक पाणबुडी समुद्राच्या पृष्ठभागावरून दर मिनिटाला 30 मीटर समुद्राच्या खाली जाते किंवा समुद्रात खाली जाते. तर अर्ध्या तासानंतर ती पाणबुडी पाण्यात किती किलोमीटर गेली? बघा, प्रत्येक मिनिटाला 50 मीटर खाली. बघा, प्रत्येक मिनिटाला 50 मीटर खाली. खाली म्हणजेच ऋण 50 आणि अर्ध्या तासानंतर, अर्धा तास म्हणजेच 30 मिनिटे. आता गुणाकार केला, 50 गुणिले 30 येणारे उत्तर आहे 1500. किती किमी? म्हणजेच आपण असं संख्या करू शकतो 1500. 1500 म्हणजेच 1 किलोमीटर आणि 500 मीटर आणि खाली म्हणजेच त्याचे चिन्ह ऋण असते. तर विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने तुम्ही हे सगळे गणित स्वाध्यायामध्ये लिहा. उद्या मी तुम्हाला 7वा दिवस, 8वा दिवस आणि 9वा दिवस मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. त्यापैकी आपण हाही नियम आपण समजावून पाहूया. आपण जसे गुणाकाराचे नियम समजवले तसेच भागाकाराचे नियम तसेच असतात. धनसंख्यांचा भागाकार धनसंख्या असते, ऋणसंख्यांचा भागाकारही ऋणसंख्या असते, धनसंख्या असते. पण एक धन आणि एक ऋण यांचा भागाकार ऋणसंख्या असते. उदाहरणार्थ आपण झटपट समजून घेऊया गुणाकार आणि भागाकाराचे नियम. म्हणजेच ऋण गुणिले धन बरोबर ऋण, तसेच ऋण गुणिले ऋण बरोबर धन. त्याचप्रमाणे भागाकाराचे नियम ऋण भागिले धन बरोबर ऋण. चिन्हांचा नियम पहा. तसेच ऋण भागिले ऋण बरोबर धन. हे दोनही भागाकारांचे नियम तुम्ही लक्षात ठेवा. मनाने तुम्हीही सोप्या सोप्या 5-6 संख्या वहीत लिहा
आणि स्वाध्यायाच्याही मदतीने तुम्ही ही उदाहरणे सोडवा. तरच तुम्हाला ही गणिते व्यवस्थित समजतील. तर आपण आजच हा अभ्यास आपण संपवूया आणि पुढच्या तासाला मी तुम्हाला पुढील लसावी मसावी हा भाग समजावून सांगणार आहे. तोपर्यंत वहीत स्वाध्याय लिहा. धन्यवाद.